नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। गणेशनगर स्विमिंग टँक परिसरातील झाडांची कत्तल। येथील गणेशनगर मधील स्विमिंग टँक परिसरात झाडांच्या धोकादायक फांद्या आणि विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या छाटण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात फांद्या छाटण्याऐवजी काही झाडे मध्यातून कापून त्याची उंची कमी करण्यात आली आहे। धोकादायक नसलेली काही झाडे ही मध्यातून कापली असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। धोकादायक नसलेली काही झाडे ही मध्यातून कापली असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला। या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। गणेशनगर परिसरातील काही झाडांच्या फांद्या विजेच्या तारांपर्यंत पोहोचल्या होत्या, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने फांद्या छाटण्याची आवश्यकता होती। त्यासाठी महापालिकेकडून परवानगीही घेण्यात आली होती। मात्र प्रत्यक्ष काम करताना केवळ धोकादायक फांद्या काढण्याऐवजी सुमारे 7 ते 8 झाडांची उंची मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे। काही नागरिकांनी यामागे वेगळे कारण असल्याचा दावा केला आहे। स्विमिंग टँकमध्ये झाडांची पाने व कचरा पडून पाणी खराब होऊ नये या उद्देशाने झाडे कापण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू होती। त्यामुळे मंजुरीच्या अटीनुसार काम झालं की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे। महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करून परवानगी नेमकी कशासाठी देण्यात आली होती आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी होत आहे। दोषींवर कारवाईची मागणी होत आहे।